Hello friends, today in this video lecture we will learn how to use have to in sentences. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ लेक्चर मधून आपण have to हे ऑक्झिलरी वाक्यामध्ये कसं वापरायचं हे जाणून घेऊया. मित्रांनो, हे वापरण्यासाठी आपल्याला काही रूल्स आहेत, तर त्या आपण हे रूल फॉलो केल्याच्या नंतर हे have to आपल्याला ऑक्झिलरी वाक्यामध्ये कसं वापरायचं हे निश्चितच समजणार आहे. मित्रांनो, have to हे तिन्ही टेन्स मध्ये वापरता येतं. प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर या तिन्ही काळामध्ये आपण वापरू शकतो. म्हणजेच काय, तर ह्याला आपल्याला मस्टने सुद्धा रिप्लेस करता येतं, परंतु मस्ट हे फक्त आपण प्रेझेंट टेन्स साठीच वापरू शकतो. आणि मस्टने हे इंटरनल ऑब्लिगेशन व्यक्त केलं जातं, तर हॅव टू ने एक्सटर्नल ऑब्लिगेशन म्हणजे कोणीतरी तुम्हाला एखादी गोष्ट करायला सांगतं तेव्हा तुम्ही ते फॉलो करता, तेव्हा त्यावेळी आपल्याला हॅव टू हा वापरावा लागतो. आणि जेव्हा तुम्ही स्वतःहून एखादी गोष्ट करायचं ठरवता किंवा इंटरनल ऑब्लिगेशन असतं तेव्हा आपण मस्ट टू वापरू शकतो. म्हणजेच आपल्याला हॅव टू ला मस्टने रिप्लेस सुद्धा करता येऊ शकतं. तर ते कोणते रूल आहेत की ज्यांचा फॉलो केल्यानंतर आपल्याला हॅव टू वाक्यामध्ये कसं वापरायचं हे समजेल. तर ते याप्रमाणे आहेत. समथिंग इज रिक्वायर्ड ऑर नेसेसरी. वेनेवर समथिंग इज नेसेसरी वी हॅव टू यूज हॅव टू. आपल्याला हॅव टू हे वाक्यामध्ये वापरावं लागतं जेव्हा एखादी गोष्ट आवश्यक आहे असं जेव्हा आपल्याला सांगायचं असतं तेव्हा आपण वाक्यामध्ये हॅव टू. तर याचं एक्झाम्पल पाहूया. यू हॅव टू फॉलो द रूल्स. तर या ठिकाणी हॅव टू आपण वापरलेला आहे. तर हे हॅव टू तिन्ही टेन्स मध्ये म्हणजे हॅव टू, हॅड टू आणि विल हॅव टू अशा तिन्ही प्रकारामध्ये वापरता येतं. आणि त्याचबरोबर यासाठी आपण जे सब्जेक्ट चेंज करतो त्यानुसार ते आपल्याला हॅज टू सुद्धा वापरता येतं. किंवा जसं आपण यू हा सब्जेक्ट होता म्हणून या ठिकाणी हॅव टू वापरलं, परंतु या ठिकाणी समजा ही असेल तर आपल्याला हॅज करावं लागेल. तर यू हॅव टू फॉलो द रूल्स म्हणजे तू नियमांचं पालन करावंच लागेल. नेक्स्ट, इट इज यूज टू से समथिंग इज रिक्वायर्ड बाय रूल ऑर लॉ. याचा वापर हा कधी कधी एखादी गोष्ट कायद्याने किंवा नियमाने बंधनकारक आहे, ते करणं आवश्यक आहे असं जेव्हा सांगायचं असतं तेव्हा सुद्धा आपल्याला हॅव टू वाक्यामध्ये वापरणं आवश्यक असतं. जसं की यू हॅव टू वेअर सीट बेल्ट व्हेन यू ड्राईव्ह. म्हणजे तुम्ही जेव्हा ड्रायव्हिंग करता तेव्हा सीट बेल्ट लावणं आवश्यक आहे. तर या ठिकाणी हे कायद्याने किंवा लॉने आवश्यक आहे. ट्रॅफिक रूल्स असतात, तर त्या ट्रॅफिक रूल्सचं आपण पालन करण्यासाठी म्हणून आपण सीट बेल्ट वेअर करतो, वापरतो. तर त्याप्रमाणे यू हॅव टू वेअर सीट बेल्ट व्हेन यू ड्राईव्ह. तर हे रूलने आहे, नियमाने आहे, म्हणून आपल्याला या ठिकाणी वाक्यामध्ये हॅव टू हे ऑक्झिलरी वापरावं लागलं. त्यानंतर इट इज यूज टू से समथिंग इज डिझायर्ड ऑर शुड बी डन. ह्याचा वापर हा एखादी गोष्ट करणं आवश्यक आहे असं जेव्हा आपल्याला सांगायचं असतं तेव्हा सुद्धा आपण वाक्यामध्ये हॅव टू वापरत असतो. समजा एखादी गोष्ट करावीच लागेल, करणं आवश्यकच आहे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे, हे जेव्हा सांगायचं असतं तेव्हा सुद्धा आपण वाक्यामध्ये हॅव टू वापरत असतो. जसं की आय हॅव टू क्लीन द रूम. म्हणजे रूम मध्ये एवढा गोंधळ झालेला, अस्ताव्यस्त साहित्य पडलेलं आहे, तर तेव्हा मला रूम स्वच्छ करावीच लागेल. तर ही आवश्यक गोष्ट आहे किंवा करणं आवश्यक आहे. इट शुड बी डन म्हणून आपण वाक्यामध्ये हॅव टू वापरलेला आहे. त्यानंतर इट इज ऑल्सो यूज टू एम्फोसाइज अ स्टेटमेंट. जेव्हा आपल्याला एखाद्या विधानावर फोकस करायचा आहे, भर देऊन सांगायचं आहे, तर अशा अर्थाने सुद्धा वाक्यामध्ये आपल्याला हॅव टू चा वापर करावा लागतो. आता समजा एखादं स्टेटमेंट तुम्ही करत आहात आणि ते स्टेटमेंट तुम्हाला त्यावर एम्फोसाइज करायचं आहे, तर अशा वेळी वाक्यामध्ये आपल्याला हॅव टू चा उपयोग करणं आवश्यक असते. आता एक एक्झाम्पल पाहूया आपण. ही इज टॅलेंटेड स्टुडंट यू हॅव टू ऍडमिट. तो एक हुशार विद्यार्थी आहे, तुम्हाला हे ऍक्सेप्ट करावंच लागेल, तुम्हाला हे मानावंच लागेल. म्हणजे काय, तर हे जे स्टेटमेंट आहे अगोदरचं ही इज अ टॅलेंटेड स्टुडंट, तर हे स्टेटमेंट एम्फोसाइज करण्यासाठी आपण यू हॅव टू ऍडमिट म्हणजे हॅव टू चा वापर आपण वाक्यामध्ये केलेला आहे. म्हणजे एखादं विधान जर, एखादं स्टेटमेंट जर आपल्याला फोकस करायचे, एम्फोसाइज करायचे, तर त्याच्यासाठी सुद्धा वाक्यामध्ये हॅव टू चा उपयोग केला जातो. त्यानंतर इट इज ऑल्सो यूज्ड इन क्वेश्चन्स और स्टेटमेंट्स टू एक्सप्रेस अँगर और अनॉयन्स. म्हणजे तुम्हाला अँगर किंवा अनॉयन्स व्यक्त करायचा आहे, राग व्यक्त करायचा आहे, आणि अशा वेळी आपल्याला वाक्यामध्ये हॅव टू चा उपयोग करता येतो. आणि या हॅव टू ला हॅव गॉट टू, हॅज गॉट टू हे सुद्धा वापरता येतात. म्हणजे त्यांच्या ऐवजी आपण हॅव गॉट टू, यू हॅव टू च्या ऐवजी यू हॅव गॉट टू सुद्धा वापरू शकतो. जसं की समजा इट हॅज गॉट टू रेन ऑन द डे वेन वी प्लॅन्ड अ पिकनिक. आम्ही ज्या दिवशी पिकनिक काढली होती त्या दिवशी पाऊस येणं आवश्यक होतं का, असं रागारागाने तुम्ही समजा बोलत आहात, तर त्यासाठी आपण वाक्यामध्ये या ठिकाणी हॅज गॉट टू हे वापरलंय हॅव टू च्या ऐवजी, कारण इट हा सब्जेक्ट आहे म्हणून हॅज. आणि गॉट टू म्हणजे आपण या प्रत्येक वाक्यामध्ये सुद्धा गॉट टू वापरू शकतो. जसं की यू हॅव गॉट टू फॉलो द रूल्स. तुला नियमांचं पालन करावं लागेल. यू हॅव गॉट टू वेअर सीट बेल्ट व्हेन यू ड्राईव्ह. म्हणजे
हॅव गॉट टू सुद्धा आपण हॅव टू साठी वापरू शकतो. तर ह्याप्रमाणे मित्रांनो हे जर आपण रूल्स हे नियम जर फॉलो केले तर आपल्याला हॅव टू वाक्यामध्ये वापरणं सोपं जाईल. आणि ह्याचा वापर हा कोलोक्वियल इंग्लिशमध्ये जास्त केला जातो, म्हणजे बोललेल्या किंवा संभाषणाच्या इंग्रजीमध्ये हॅव टू हे जास्त वापरलं जातं. तर ह्याप्रमाणे हॅव टू आणि त्याचे उपयोग आपल्याला समजलेच असतील असं आपल्याला या ठिकाणी आशा व्यक्त करायला काही हरकत नाही. इफ यू लाईक द व्हिडिओ, डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब. कीप ग्रोईंग, कीप लर्निंग.